दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं मराठा सर्वेक्षण करण्यास आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3590 प्रगणक आणि 192 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान हिंगोलीमधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दीपके यांनी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं आज सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या हिंगोली शहरातील अशाच एका ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता आज सकाळपासून या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यासाठी एकूण 3590 प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे प्रगणक घरोघरी जाऊन जे काही खुल्या प्रवर्गातील नागरिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधत त्यांच्याकडून माहिती घेत हा सर्वे पूर्ण करणार आहे। तर हा सर्वे करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्रगणकांना जे ते एक ऍप्लिकेशन दिलेली आहे, त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन जो माहिती आहे ते गोळा करण्याचं काम प्रगणक या ठिकाणी करत आहेत। आणि याच प्रगणकांवर वॉच ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी 192 पर्यवेक्षकांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। या प्रगणकांना एक एरिया दिलेला आहे, काही घरं दिलेली आहेत नेमून त्या ठिकाणी जाऊन या प्रगणकांनी या संपूर्ण घरांचं सर्वेक्षण करायचं आहे। तेथील कुटुंब प्रमुखांना, कुटुंबातील नागरिकांना जे त्या ऍप्लिकेशन मध्ये माहिती दिली आहे ती माहिती विचारायची आणि त्या आधारे हे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे। या ऍप मध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण 183 प्रश्न देण्यात आले आहेत। त्या प्रश्नांच्या आधारे हे सर्वेक्षण जे ते पूर्ण केले जाणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या काही मुद्दे आहेत ज्यामध्ये कुटुंबाचं मागासलेपण कशा पद्धतीने आहे ते दाखवलं जाणार आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर मूलभूत माहिती, कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक स्थिती आणि कुटुंबाचं आरोग्य या मुद्द्यांच्या आधारे हे सर्वेक्षण होणार आहे। आणि सकाळपासूनच या सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। पुढील 9 दिवसा म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करून द्याव्या अशा सूचना सुद्धा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। त्यानुसार जे युद्ध पातळीवर या सर्वेक्षणाचे जे काम आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।